नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सगळ्या निराधार बांधवांसाठी अत्यंत आनंदाची अशी खुशखबर आवश्यकता पोर्टलवर परिपत्रक जारी करण्यात आलं असून एप्रिल महिन्यासाठीचा हप्ता वितरणाची प्रक्रिया करण्याकरता पोर्टल बंद करण्याबाबतचं परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. आज आणि उद्या या 2 दिवसासाठी यामध्ये जी पेन्शन वितरणाची प्रक्रिया आहे ही पोर्टलवर सुरू राहणार आहे आणि या संदर्भातलं परिपत्रक हे जारी झालं असून पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे सोमवारपासून शुक्रवारपर्यंत पुढचा जो हप्ता आहे या हप्त्यामध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जे आहे पेन्शन वितरित होणार आहे. कदाचित शनिवारी सुद्धा ही जमा होऊ शकते. या संदर्भात पहिल्यांदा जे परिपत्रक आलंय हे आपण पाहूयात पोर्टलवरचं. त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काही लाभार्थी यामधून वगळले जाणार आहेत. आता यामधून वगळले जाणारे कोणते लाभार्थी आहेत या संदर्भात एक नवीन शासन निर्णय सुद्धा राज्य शासनामार्फत जाहीर करण्यात आला असून विशेष सहाय्य योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या अटींमध्ये नवीन बदल हा करण्यात आला आहे आणि यामध्ये जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांचा हप्ता बंद होणार आहे. आता यामध्ये कोणते लाभार्थी आहेत त्याचबरोबर अजून एक 2 प्रश्न लाभार्थ्यांचे आहेत. गेल्या महिन्यामध्ये 5 महिन्यासाठीचा हप्ता बहुतांश लाभार्थ्यांना मिळाला नव्हता तर तो एकत्रित मिळेल का मार्च आणि एप्रिल हा एक प्रश्न आहे. त्याचबरोबर दुसरा अजून एक प्रश्न जे टेम्पररी तात्पुरतं UDID कार्ड लाभार्थी आहेत त्यांना हप्ता मिळणार आहे का नाही. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नवीन असाल मराठी वीक गाईड यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. त्याचबरोबर जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती समजेल. तर आपण पाहूयात महत्त्वाच्या ज्या अपडेट आहेत. पोर्टलवरचं परिपत्रक जे आहे हे जारी झालंय ते पहिल्यांदा आपण पाहूयात. या ठिकाणी पाहिलं तर पाहू शकता ही जी पोर्टल आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थ्यांना जी पेन्शन वाटप केलं जातं यासाठीची सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाची ही पोर्टल. या पोर्टलवर या पद्धतीने DBT प्रणालीवर दिनांक 9 एप्रिल म्हणजे आज दुपारी 1 वाजल्यापासून ते 10 एप्रिल 2026 उद्या संध्याकाळी 2 वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरणाची प्रक्रिया कारवाई करण्यात येणार असून या कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही. परिपत्रक जारी झालंय या पद्धतीने शासन निर्णय यावेळेला सुद्धा नाही. त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दिव्यांग कल्याण विभागाचा जो लाभ आहे हा दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांग लाभार्थ्यांचा देणार आहे. तर ही प्रक्रिया कशी असेल याबाबत सुद्धा काही स्पष्ट माहिती दिलेली नाहीये. आता या हप्त्यामध्ये म्हणजे या आठवड्यामध्ये आता उद्यापर्यंत ही वितरणाची प्रक्रिया होणार आहे. उद्या शुक्रवार आहे याचा अर्थ शनिवारी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होतील आणि त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये राहिलेल्यांचे जमा होतील. तेव्हा आपल्याला समजून येईल की नक्की कोणत्या लाभार्थ्यांना हे पैसे जमा झालेत. तर याबद्दलचे 2 ते 3 प्रश्न आहेत ते सुद्धा पाहणार आहोत. तत्पूर्वी हा जो शासन निर्णय 27 मार्चला शासनाकडून जाहीर करण्यात आला होता यामध्ये लाभार्थ्यांच्या योजनेच्या निकषात सुधारणा करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे. काय सुधारणा झाले योजनेमध्ये निकष जो आहे पात्रतेमध्ये काय काय नवीन ज्या अटी टाकण्यात आल्या आहेत या आपण पाहूयात. राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना यामध्ये सगळ्यांना माहिती आहे हे वाचण्याची गरज नाहीये. योजनेच्या पात्रतेसाठी जो नवीन बदल झालेत यामध्ये पहिलं जर पाहिलं तर अर्जदाराची माहिती तपशील जो आहे आधार क्रमांक अनिवार्य आहे. त्यांचं नाव पूर्ण नाव इंग्रजी मराठी जन्मतारीख त्याचं वय लिंग आहे अर्जदाराचा मोबाईल नंबर आहे दारिद्र्य रेषेखालील आहे किंवा नाही याची माहिती अनिवार्य सगळी माहिती त्या पाहू शकता. सगळी माहिती या आवश्यक असणार आहे आणि ह्यातली एकही माहिती जरी नसेल तरी लाभार्थ्यांचा हप्ता हा बंद होणार आहे. अशा पद्धतीची ही अपडेट आहे. अर्जदाराचा पत्ता पूर्ण पत्ता आवश्यक आहे. काय काय लागणार आहे हे सुद्धा सांगितलंय. त्याच्यानंतर योजनेविषयी माहिती त्याचा जात प्रवर्ग योजनेचा प्रवर्ग 15 वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा हे सगळं आले. याच्यामध्ये दिव्यांगाचा प्रकार टक्केवारी UDID क्रमांक बँक खात्याचा तपशील आधार क्रमांक आहे IFSC कोड अर्जदाराचं स्वयं घोषणा प्रमाणपत्र अनिवार्य आहे. त्याचबरोबर विशेष सहाय्य योजनेच्या पात्रतेसाठी अट आहे ओळखीचा पुरावा अर्जदाराचा पत्ता सगळा अनिवार्य आहे. अर्जदाराचा वयाचा पुरावा
त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला हा आवश्यक असतो. पत्ता आधार कार्ड व्यतिरिक्त पात्रतेबाबतचे पुरावे हे आवश्यक आहेत. त्या अनुसार हे नवीन निकष करण्यात आले आहेत. त्याचबरोबर पाहू शकता लाभार्थ्यांना वितरण थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये दिलं जातं. यामुळे ग्राम महसूल अधिकारी यांच्या अर्जदारांच्या घरी समक्ष भेट देऊन केलेल्या कागदपत्रांची तसेच एकत्रित कुटुंबातील सदस्यांच्या वार्षिक उत्पन्नाची पडताळणी करून लोकेशनसह फोटो जिओटॅग पोर्टलवर अद्ययावत करणं आवश्यक आहे. अशा पद्धतीचा हा नवीन निकष जो आहे पात्रता अपडेट करण्यात आली आहे आणि या पद्धतीने जे लाभार्थी पात्र असतील त्याच लाभार्थ्यांना हा लाभ जो आहे डीबीटी प्रणालीद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. त्याचबरोबर शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था या ठिकाणी लाभ घेत असलेली व्यक्ती तात्पुरत्या स्वरूपात दिव्यांग असलेली हे सुद्धा महत्वाचं आहे. शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इतर संस्थांमार्फत मासिक त्रैमासिक सहामाही लाभ घेत असलेली व्यक्ती तसेच तात्पुरतं यामध्ये दिलेलं आहे तात्पुरत्या स्वरूपात दिव्यांग असलेली व्यक्ती विशेष सहाय्य योजनेसाठी पात्र असणार नाही. दिव्यांग लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी युनिक डिसॅबिलिटी आयडी म्हणजे UDID कार्ड अनिवार्य करण्यात आलं असून सदर लाभार्थी या योजनेचे अर्थसहाय्य मिळण्यापासून वंचित राहिल्यास त्यांची जबाबदारी ही संबंधित नायब तहसीलदार आणि तहसीलदार यांची असणार आहे. तर इथे सुद्धा स्पष्ट सांगितलंय यामध्ये तात्पुरत्या स्वरूपात दिव्यांगत्व असलेले लाभार्थी यामध्ये लाभ घेऊ शकत नाहीयेत. अशा पद्धतीचा हा नवीन निकष जाहीर करण्यात आला आहे. स्पष्ट सांगितलंय की लाभार्थ्यांना हा जो लाभ आहे आतापासून बंद होणार आहे. या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ त्यांच्यासाठी बंद करण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने हा नवीन शासन निर्णय सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. पुढचे 2 प्रश्न अत्यंत महत्वाचे की ज्यांना मार्च महिन्यासाठीचा हप्ता मिळाला नव्हता त्यांना एकत्रित एप्रिलमध्ये मिळेल का तर असं येईल त्यामध्ये. तर याबाबत पाहू शकता शासनाकडून खास असं शासन निर्णय किंवा एक परिपत्रक जारी करणं आवश्यक होतं आणि ते झालेलं नाहीये. याचा अर्थ ज्यांना DBT द्वारे पैसे प्राप्त झाले नव्हते 5 महिन्यामध्ये पेन्शन मिळाला नव्हता त्यांना या महिन्यामध्ये फक्त एप्रिल महिन्यासाठीचाच मिळेल. म्हणजे 5 महिन्यासाठी कोणत्याही पद्धतीची तरतूद ही शासनामार्फत करण्यात आलेली नाहीये. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे आता प्रश्न असा होता की तात्पुरत्या UDID कार्ड धारकांना दिव्यांग प्रमाणपत्र असणाऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे किंवा नाही. तर याबाबत सुद्धा स्पष्टपणे या GR मध्ये दोन्ही GR मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या लाभार्थ्यांचा लाभ मिळणार नाहीये बंद होणार आहे. आता खरं बघणं महत्वाचं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. जेव्हा लाभ जमा होतील तेव्हा जर UDID तात्पुरत्या UDID कार्ड धारकांना जमा होत असतील तर 100% त्या लाभार्थ्यांचा लाभ हा बंद झालेला आहे आणि यापुढे सुद्धा तो येणार नाहीये. तर अशा पद्धतीने सध्याच्या हा महत्वाचा अपडेट चांगली बातमी आहे. मात्र तात्पुरत्या दिव्यांग लाभार्थी त्याचबरोबर इतर लाभार्थ्यांवर मार्च महिन्यासाठी ज्या लाभार्थ्यांना पेन्शन मिळाली नव्हती त्यांच्यावर पाहू शकता हा एक प्रकारे अन्यायचा आहे. मात्र आतापर्यंत लाभ कशा पद्धतीने मिळतोय की जेव्हा आपल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला शनिवारपासून सुरुवात होईल तेव्हाच नक्की आपल्याला समजून येईल की कशा पद्धतीने ही कारवाई जी आहे शासनाच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी झालेली आहे किंवा नाही. या संदर्भातल्या पुढच्या सगळ्या आधार योजनेबाबतच्या महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.